दिनांक 28 सप्टेंबर रोजी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे बाळासाहेब नांद्रे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सदर पथकाने संशयावरून सागर सोमनाथ बलसाने आणि सनी किशोर देवाडिगा दोघेही राहणार भद्रकाली नाशिक यांना ताब्यात घेतले असता त्यांच्या ताब्यातून 15 किलो 161 ग्राम वजनाचा गांजा जप्त करण्यात आला। या गांजाची किंमत अंदाजे 1,60,000 रुपये असल्याचे समजते। याबाबत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलिसांनी अटक केलेले सागर सोमनाथ बलसाने आणि सनी किशोर देवाडिगा यांच्यावर भद्रकाली पोलीस ठाण्यात यापूर्वीही विविध गुन्हे दाखल आहेत। सदरची कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके, श्रीमती संगीता निकम यांच्या सूचना व मार्गदर्शनानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशीला कोल्हे, पोलीस निरीक्षक अंकुश चिंतामणी, सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल पाटील, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक रंजन बेंडाळे, संजय ताजणे, पोलीस हवालदार भारत डंबाळे, बळवंत कोल्हे, अनिरुद्ध येवले, बाळासाहेब नांद्रे, चंद्रकांत बागडे, अविनाश फुलपगारे, अर्चना भड यांच्यासह अंमली पदार्थ विरोधी पथक गुन्हे शाखा यांनी संयुक्तपणे कामगिरी केली। नाशिक स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक।